समजत नव्हतं काही सुधीर का एवढा काजलवरती चिडलेला आहे. काजलला एवढा का त्रास देत आहे. कॉलेजमधील प्रेम आहे म्हणून तेव्हापासून एकमेकांसोबत असलेले काजल आणि सुधीर ने लग्न केलं. परंतु सुधीर मात्र काजलला कधीच प्रेम देऊ शकला नाही. नेहमीच तो तिला खूप मारहाण करायचा. गावच्या श्रीमंत सावकाराची मुलगी होती. परंतु सुधीरने जेव्हा म्हणजे तिच्या नवऱ्याचा मार खाऊन अगदी तिची अवस्था बेकार झाली होती. परंतु तो तिला का मारत होता हे कारण जेव्हा सर्वांच्या समोर आलं तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. कारण की तो त्याच्या मेलेल्या आईचा बदला घेण्यासाठी. परंतु बदला कसला घ्यायचा आहे, काय कारण होतं हे आपण आज कथेमध्ये पाहूया. श्याम काकांची तब्येत आज खूपच खराब झाली होती आणि त्यामुळे श्याम काकांच्या ऐवजी त्यांचा मुलगा बागेची काळजी घ्यायला आणि साफसफाई करायला आला होता. पूर्ण दिवस बागेची साफसफाई काम करून आणि मग रात्रभर जागून CSS ची तयारी करायचा, अभ्यास करायचा. त्यामुळे त्याच्या वडिलांची गरिबी संपवायची होती. त्यामुळे तो दिवस रात्र मेहनत करत असायचा. कित्येक वेळा स्वतःच्या वडिलांना हे देखील सांगत होता की बाबा, तुम्ही लोकांच्या घरी काम करता, कष्ट करता आणि मला हे सहन होत नाही. परंतु लवकरात लवकर तुम्ही या सगळ्यातून सुटका होईल. एके दिवशी मालकाची मुलगी, जिचं नाव काजल होतं, ती कॉलेजला जात होती. तेव्हा त्या मुलाच्या हातातून पाईप निसटला आणि त्यामुळे काजलच्या ड्रेसवरती पाणी पडून तो ड्रेस भिजला. तिला खूप राग आला. तिने तिच्या पायातून चप्पल काढली आणि 10 दिवस जाऊन मुलाच्या मुस्कटात मारली. त्या मुलाने हिम्मत एकटावून मजल करून त्या मुलीची ज्या पुढे जाऊन त्या मुलीचा हात पकडला, अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा श्याम काकांच्या मुलाला मारून मारून थकून गेली. तेव्हा त्याच्या सगळ्या पुस्तकांना आग लावली. जेव्हा श्याम काकांचा मुलगा मारून मारून ती थकून गेली तेव्हा त्याची सगळी पुस्तकं जाळून टाकली. हे बोलतात की तुम्ही लोक गरीब केव्हापासून श्रीमंत होण्याची स्वप्न पाहत आहात. मोठा ऑफिसर म्हणे, तुझी लायकी नेहमीच आमच्या पायाखालची असेल. बिचारा श्याम काकांचा मुलगा तिथून निघून गेला. श्याम काकांना जेव्हा हे समजलं तेव्हा तो मालकाच्या घरी आला आणि काजलकडून मुलाच्या कृत्याबद्दल माफी मागितली. 2017 मध्ये काजल देखील CSS ची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि जेव्हा ती इंटरव्ह्यू देण्यासाठी पोहोचली तेव्हा हे पाहून हैराण झाली की तेथे तर श्याम काकांचा मुलगा होता. ही त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा मी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काम करत होतो. जेव्हा मी पहिल्यांदा काजलला पाहिलं होतं, ती मला पहिल्याच नजरेत आवडली होती आणि काजल सोबत माझं पुढचं आयुष्य घालवण्याचं मी स्वप्न रंगवत होतो. परंतु मला माझी लायकी देखील माहीत होती. मी एका गरीब घरातील मुलगा होतो, परंतु मला माझ्या वडिलांची गरिबी दूर करायची होती. हे माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. मी मोठमोठ्या शाळांमध्ये कॉलेजमध्ये शिक्षण घेऊ शकत नव्हतो. त्यामुळे स्वतःच्या हिमतीवर स्वतःच एकटाच कष्ट करून शिक्षण पूर्ण करत होतो. 10वी नंतर FA आणि BA केलं आणि मग घरांमध्येच परीक्षांची तयारी करू लागलो. पूर्ण दिवस कॅन्टीनमध्ये राबायचं आणि मग संध्याकाळी खूप अभ्यास करायचं. ती मुलं जी माझ्यासोबत कॅन्टीनमध्ये काम करत होती की नेहमी मला म्हणायची की जर तू रात्री झोपला नाहीस तर आजारी पडशील. त्यामुळे कमीत कमी एवढे तरी प्रयत्न कर की तुझी झोप पूर्ण करू शकशील. परंतु जर मी झोपलो तर माझी सगळी स्वप्न देखील झोपून गेली असती, जी मी स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहिली होती. मी माझ्या आयुष्यातले सर्वात कठीण दिवस घालवत होतो. कॉलेजची मुलं आणि मुली कॅन्टीनमध्ये जेवायला नाश्ता करायला यायचे. मग कधी चहा आणि गोष्टी करून निघून जायचे. ती सर्व मोठ्या श्रीमंत घरातील मुलं असायची. परंतु आज पहिल्यांदा मला हे समजलं की माणूस किती श्रीमंत का असेना, परंतु तो पैशाने कधी सुख आनंद खरेदी करू शकत नाही. तो दिवस मला आजपर्यंत आठवतोय जेव्हा कॉलेजमध्ये एका मुलाने कॉलेजच्या 4थ्या मजल्यावरून उडी मारून स्वतःचं आयुष्य संपवलं होतं. तो कित्येक दिवसांपासून मला कॉलेजमध्ये उदास दिसत होता. जेव्हा कधी कॅन्टीनमध्ये यायचा तेव्हा मी त्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहायचो. त्याच्या चेहऱ्यावर कायम मला ते टेन्शन दिसत असायचं. तो त्याच्या मित्रांसोबत असून देखील कोणत्या तरी विचारात हरवलेला असायचा. असं वाटायचं की तो इथे नाही तर कोणाच्या तरी विचारात गुंतून गेला आहे. त्याच्या मृत्यूनंतर कॅन्टीनच्या मालकाकडून मला समजलं की त्या मुलाचा बाप जपानला राहत होता.
तर त्याची आई नेहमीच वेगवेगळ्या पार्टी अटेंड करायची. जेव्हा त्याची आई घरी परत यायची तेव्हा तो नशेच्या अवस्थेत असायची. मुलाने कितीतरी वेळा आईला सांगितलं की तुला पाहून मला लाज वाटते. इतकं विचित्र लोक तुला सोडवायला आपल्या घरी येतात, ज्यांना मी तोंड देखील पाहू शकत नाही. परंतु तू तर अशा लोकांसोबत मैत्री करून ठेवलेली आहे. आईने नशेमध्ये असायची. ती स्वतःच्या मुलासोबत चित्रविचित्र बोलायची. बाप वयाच्या त्या टप्प्यात देखील जास्तीत जास्त पैसे कमवण्याच्या मागेच लागला होता. तर त्याच्या आईमुळे समाजात त्याची मान नेहमीच खाली जात होती. मुलगा आणि आई बापामुळे का निराशामध्ये गेला होता आणि जेव्हा त्याला हे सर्व सहन झालं नाही तेव्हा त्याने स्वतःचा जीव संपवला. अशा प्रकारे एका श्रीमंत घरातल्या मुलीने कॉलेजच्या आतमध्ये तिच्या हाताची नस कापली, ते देखील तिच्या बापामुळे. कारण की बापाने तिच्याच वयाच्या मुलीसोबत लग्न केलं होतं आणि तिला घरी घेऊन आला होता. मुलीच्या आईला ही गोष्ट सहन झाली नाही आणि ती घर सोडून निघून गेली. सर्वात हळहळ करणारी गोष्ट ही होती की त्या मुलीची सावत्र आई तिचीच मैत्रीण निघाली. ह्या अशा घटना मागच्या 5 ते 10 वर्षात मी पाहिल्या होत्या आणि त्यावरून मला हे समजलं की जेव्हा आपण आपले संस्कार विसरतो तेव्हा त्यांनी काहीच फरक पडत नाही की आपल्याजवळ किती पैसा आहे आणि आपण किती श्रीमंत आहोत. संस्कार विसरल्यानंतर आपण आपल्या मनाची शांतता गमावून बसतो. मी खूप प्रयत्न केला की काजलबद्दल विचार करू नये आणि ही गोष्ट समजावून घ्यावी, ही गोष्ट स्वीकारावी की काजल एका श्रीमंत कुटुंबातील मुलगी आहे आणि मी एक काम झाडाला पाणी घालणाऱ्या माळी समाजाचा मुलगा आहे. परंतु एवढं सगळं स्वतःला समजावून सांगून देखील मी स्वतःच्या मनाला अडवू शकत नव्हतो. नाही, माझ्या मनात नेहमीच काजलबद्दल विचार यायचे. ती मुलं त्यांच्यासोबत नेहमी ती कॅन्टीनमध्ये यायची. ती मला ठीक मुलं वाटत नव्हती. कित्येकदा माझ्या मनामध्ये आलं की काजलला जाऊन सांगावं की त्या मुलांसोबत मैत्री ठेवू नकोस. मग मनामध्ये आलं की बेटा स्वतःच्या लायकीत राहा. हे असं काही केलंस तर नोकरी देखील गमवावी लागेल आणि सोबत मार देखील भेटेल, तो वेगळाच. ती माझ्या कॅन्टीनमध्ये जेव्हा कधी यायची तेव्हा मी माझा चेहरा झाकायचो, हा विचार करून की उद्या जर मी मोठा माणूस झालो तर काजलने मला हे सांगून झिडकारू नये की मी तर कॉलेजच्या त्यांच्या कॅन्टीनमध्ये एक साधा कामगार होतो. हे माझेच विचार होते की काय माहीत नाही. मी स्वतःचे समाधान करण्यासाठी हे असं सर्व वागत होतो. जेव्हा कधी काजल मला दिसायची किंवा माझा तिचा सामना व्हायचा तेव्हा मी माझा चेहरा लपवायचो, चेहऱ्यावर मास्क लावायचो. आज ती मुलं चहा प्यायला आली होती परंतु त्यांच्यासोबत काजल नव्हती. कदाचित तिची तब्येत ठीक नव्हती किंवा दुसरं काहीतरी कारण असेल. परंतु ज्या दिवशी ती कॉलेजला येत नसेल तेव्हा माझं मन खूप बेचैन व्हायचं. जेव्हापर्यंत तिला पाहायचं नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांतता मिळत नव्हती. त्या मुलांना मी चहा दिला तेव्हा ते काजलबद्दल काहीतरी बोलत होते. एक मुलगा ज्याचं नाव सुधीर होतं. बाकीची मुलं त्याची मस्करी करत होते की आज तुझी गर्लफ्रेंड आली नाही त्यामुळे आज तू खूप उदास दिसतोय. त्यावर सुधीर बोलू लागला नाही, मी तर फक्त टाइमपास करत आहे तिच्यावरती. त्यावरती मुलं त्याला बोलत होती, खोटं बोलू नकोस, आम्ही पाहिलं आहे की तुझं किती प्रेम आहे तिच्यावरती. तर सुधीर मात्र सारखं सारखं त्या गोष्टीला नकार देत होता आणि सारखं सारखं बोलत होता की मी माझं तिच्यावर अजिबात प्रेम करत नाही. माझ्याकडे तिच्याजवळ जाण्याचं एकच कारण आहे आणि त्याबद्दल मी कोणालाही सांगू शकत नाही. परंतु लक्षात ठेवा, माझं तिच्यावर अजिबात प्रेम नाही. हे ऐकून त्याचे सगळे मित्र हैराण झाले आणि मग गप्पा गोष्टी करण्यात व्यस्त झाले. सुधीरचं ते बोलणं मला खूप विचित्र वाटलं. मी कोणत्या ना कोणत्या बहाण्याने त्यांच्या जवळून जायचं आणि त्यांचं बोलणं ऐकायचं प्रयत्न करायचं. सुधीर असं का बोलत होता हे तर मला माहीत नव्हतं, परंतु कोणत्या ना कोणत्या प्रकारे तो काजलचं नक्कीच नुकसान करणार होता हे मला माहीत होतं. माझे काही मित्र होते, ते खूप मवाली होते परंतु खूप कामाचे होते. ते माझ्यासाठी स्वतःचा जीव देखील द्यायला तयार होते. त्यांच्यामध्येच माझा एक मित्र होता ज्याचं नाव गण्याभाई होतं, ज्याच्यावर मी हे काम सोपवलं. त्याला सांगितलं की सुधीर बद्दल हे जाणून घेण्याचा प्रयत्न कर की हा कोण मुलगा आहे, त्याचा बाप काय करतो, त्याचं घर कुठे आहे. खूप प्रयत्न केल्यानंतर गण्याभाईला फक्त इतकंच समजू शकलं की सुधीरची आई या जगात नाही आणि तो त्याच्या बापासोबत देखील राहत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणावरून
तो त्याच्या वडिलांवर नाराज आहे. सुधीरचे वडील त्याला म्हणायचा, खूप प्रयत्न करतात, सारखं सारखं हॉस्टेलच्या समोर गाडी उभी करून सुधीरला भेटण्याचा प्रयत्न करतात, परंतु मुलगा स्वतःच्या वडिलांना कधीच भेटत नाही. गण्याभाईने हॉस्टेलच्या सिक्युरिटी गार्डला देखील विचारलं, तेव्हा त्यांनी देखील हे सांगितलं की सुधीरचे वडील मागच्या 2 वर्षापासून त्याच्या मुलाला भेटायचे प्रयत्न करत आहात, परंतु त्यांना तो कधीच भेटत नाही. त्याची एक एक झलक पाहण्यासाठी कित्येक तासनतास हॉस्टेलच्या बाहेर ते उभे राहतात. मग जेव्हा थकून जातात तेव्हा गाडीत बसतात, परंतु सुधीर स्वतःच्या वडिलांना अजिबात भेटत नाही. खरं तर कित्येकदा असं देखील झालं आहे की त्याने सिक्युरिटी गार्डला आणि हॉस्टेलच्या बाकी मुलांसमोर स्वतःच्या बापाचा कितीतरी वेळा अपमान केला आहे आणि सांगितलं की जेव्हा मला तुम्हाला भेटायची इच्छा नाही, मग मला तुमचं तोंड देखील पाहायचं नाही, मग का तुम्ही सारखं सारखं हॉस्टेलमध्ये मला भेटायला येत आहात? हेच चांगलं असेल की तुम्ही माझ्यापासून दूरच राहा. जर अशा प्रकारे तुम्ही मला त्रास दिला तर मी माझा जीव देईन. त्या दिवसापासून तो बाप स्वतःच्या मुलाला भेटायला कधीच आला नाही. त्या गोष्टीवरून अगदी स्पष्ट दिसत होतं की त्या बापाचं स्वतःच्या मुलावरती खूप प्रेम होतं, परंतु मुलगा कोणत्या तरी कारणामुळे स्वतःच्या वडिलांचा तिरस्कार करत होता. मी गण्याबाईला हे देखील विचारलं आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो की तो स्वतःच्या वडिलांचा इतका तिरस्कार का करत होता, परंतु या गण्याबाईला देखील काहीच समजू शकले नाही. आणि गण्याबाईने सांगितलं की मी याबद्दल जाणून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. कोणत्या ना कोणत्या दिवशी त्यामागचं कारण नक्कीच मला समजेल. त्याच वेळी बाबांकडून मला फोन आला. आवाजावरून मी ओळखलं की बाबांची तब्येत ठीक नाही. कदाचित बाबांना ताप आला असावा. मला सांगू लागले, बेटा तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे. मी बाबांना म्हणालो, बाबा तुम्ही फक्त आदेश द्या. त्यावर बाबा बोलू लागले, बेटा माझी तब्येत थोडी ठीक नाही, त्यामुळे काही दिवसांसाठी तू कॅन्टीनमध्ये जाऊ नकोस आणि इकडे ये माझ्याजवळ. मी आपल्या गावी जातोय, तू त्या मालकाच्या बंगल्यावरती माझे काम करण्यासाठी जा. माझे बाबा सावकाराच्या बंगल्यावर काम करत होते. ते तिथे माण्याचं काम करत होते, जे त्यांच्या झाडांची फुलांची काळजी घ्यायचे. मी कॅन्टीनच्या मालकाला सांगितलं की मला काही दिवसांसाठी माझ्या बाबांच्या जागेवर त्या बंगल्यावर काम करण्यासाठी जायचं आहे. त्यावर कॅन्टीनचा मालक मला बोलू लागला की तुझ्या जागेवर तुझ्या एखाद्या मित्राला ठेव, जेणेकरून मला काही प्रॉब्लेम यायला नको. कॅन्टीनमध्ये खूप गर्दी होते आणि माझ्याजवळ काम करण्यासाठी खूप कमी मुलं आहेत. मी मालकाला सांगितले की तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. मी माझ्या जागेवर गण्याबाईला कॅन्टीनमध्ये लावलं आणि स्वतः शेठ म्हणजे सावकाराच्या शेठच्या बंगल्यावरती जाऊन काम करायला गेलो. तो एक खूप मोठा बंगला होता. शेठ खूप सारे व्यवसाय करायचे. ते काय ॲग्रोव्हिजनचे मालक होते. बाबा मला मालकांबद्दल नेहमी सांगायचे की त्यांच्याकडे खूप जास्त पैसा आहे. इतका पैसा आहे की 7 पिढ्या बसून देखील खाऊ शकतात, तरी देखील खूप पैसा उरेल. मी माझी काही पुस्तकं सोबत घेतली, कारण मी माझ्या कामासोबत परीक्षेची तयारी देखील करत होतो. सकाळी सकाळी सावकार शेठची गाडी जेव्हा घरातून निघाली तेव्हा मी हे पाहून हैराण झालो. माझ्या अंगावर काटा आला, कारण की गाडीमध्ये काजल होती. पहिल्यांदाच मला समजलं की सावकार शेठ यांची मुलगी आहे ती. ठीक आहे, सध्या तरी मला या गोष्टीचा खूप आनंद झाला होता की आता काजल कमीत कमी मला दिवसातून एकदा तरी दिसेल. तरी कधी कधी मी मनामध्ये विचार करायचं की काजल आणि माझं नक्कीच काही ना काही कनेक्शन आहे. त्यामुळेच तर नशीब अशी सारखं सारखं काजलला माझ्यासमोर घेऊन येत आहे. रात्री जेव्हा मी माझ्या खोलीमध्ये अभ्यास करत होतो तेव्हा शेठ माझ्या खोलीत आले. मी माझ्या जागेवर उभा राहिलो. मालकाने मला बसायला सांगितलं. त्याने माझ्या हातांमध्ये पुस्तक पाहिलं आणि बोलू लागले की जरा पुस्तक तर दाखव. मग बोलू लागले, तू स्पर्धा परीक्षांची तयारी करतोयस? मी मालकाला म्हणालो, हो. मालक, जेव्हापासून मला समजू लागले आहे फक्त गरीब आयुष्य पाहिलं आहे आणि माझ्या कुटुंबात कोणीही नोकरी करू शकला नाही. त्यामुळेच माझी इच्छा आहे की मेहनत करावी, अभ्यास करावा आणि एखादी चांगली नोकरी मिळवावी, जेणेकरून बाबांच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. माझ्या त्या बोलण्यावर मालकांच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि ते बोलू लागले, जर तू अशाच प्रकारे प्रयत्न सुरू ठेवले तर नक्कीच एक ना एक दिवस तुला यश नक्की मिळेल. पण यश मिळवण्यासाठी एक नियम आहे, लक्षात ठेव. कधी मागे वळून पाहू नकोस, हिम्मत हरवू नकोस.
परिस्थिती पाहून कधी प्रयत्न करणे सोडू नकोस. आयुष्य हे संकटाचे दुसरे नाव आहे. नेहमीच ते लोक यशस्वी होतात जे ही संकटे पार करून जातात. स्वतःचे ध्येय आठवतात. मी तुझ्या समोर आहे. माझा बाप देखील खूप गरीब होता, परंतु मला शिक्षणाची आणि पुढे जाण्याची खूप इच्छा होती. माझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी देशाच्या बाहेर गेलो. तिथे एका नामांकित कंपनीत काम करू लागलो व जेव्हा कामामध्ये अगदी पारंगत झालो तेव्हा परत भारतात आलो आणि स्वतःच्या मेहनतीवर आणि हुशारीवर जगामध्ये नाव कमवलं. सावकार शेठच्या बोलण्याने मला खूप प्रोत्साहन मिळालं. माझ्या मनामध्ये आशेचा एक नवीन किरण निर्माण झाला होता. शेठ परत निघून गेले, परंतु त्यांचं बोलणं सतत माझ्या मनात फिरत होतं. कदाचित मनामध्ये विचार करत होतो की त्याने माझ्याबद्दल त्यांच्या मुलीला सांगितलं की नाही. काजलला काही सांगितलं असेल का? मी CSSचा ऑफिसर होण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे, अभ्यास करत आहे परंतु मग विचार करू लागलो, त्याने त्याच्या मुलीला सांगावं किंवा न सांगावं याने मला काय फरक पडतो? मला फक्त अजून मेहनत करावी लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी काजल खूप घाईत होती. कदाचित तिला कॉलेजला जायला उशीर झाला होता. ती ड्रायव्हरला आवाज देत होती की लवकरात लवकर गाडी काढायला, क्लासला जायला उशीर होतो. मी काजलकडे एकटक पाहत होतो आणि कदाचित त्यामुळे चुकून माझ्या हातातून पाईप निसटला आणि त्यामुळे काजलच्या अंगावरती पाणी पडले आणि तिचा तो ड्रेस भिजला. ही गोष्ट आर्यनला अजिबात सहन झाली नाही आणि तिने माझ्यासोबत जे देखील केलं ते मी स्वप्नात देखील विचार करू शकत नव्हतो. माझ्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरवलं गेलं. तिने तिच्या पायातून चप्पल काढली आणि थेट मला वाईट पद्धतीने मारू लागली. तर तिचा ड्रायव्हर सारखा सारखा सांगत होता की ताईसाहेब, मुलाला माफ करा, त्यांच्याकडून चूक झाली आहे. त्याचा बाप आजारी आहे आणि त्याच्या वडिलांच्या जागेवर नोकरी करायला आला आहे. हा नवीन आहे, त्यामुळे त्याच्याकडून चूक झाली आहे, त्याला माफ करा. परंतु तुम्ही ड्रायव्हर देखील काहीच बोलणं ऐकत नव्हती. सारखं सारखं मला मारत होती, परंतु मी शांतपणे बसून राहिलो आणि तिला हडवण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. त्यानंतर ती माझ्या खोलीत गेली. माझ्या बॅगमध्ये जितकी पुस्तकं होती ती सगळी पुस्तकं काढून जाळून टाकली. तिथे मी तिला अडवण्याचा प्रयत्न करत होतो, कारण की तिने माझ्या सगळ्या पुस्तकांना आग लावली होती. मी पुस्तकं वाचण्याच्या मागे प्रयत्न होतो, परंतु माझं नुकसान झालं होतं आणि ती हसून माझ्याकडे पाहत होती. तेव्हा सगळी पुस्तकं जाळून राख झाली होती. मी बोलू लागलो की तुझ्यासारखी लोक नेहमीच आमच्या पायाखाली राहतात, त्यामुळे कधीच मोठी स्वप्न पाहण्याचा प्रयत्न अजिबात करू नकोस. माळ्याचा मुलगा आहेस, ऑफिसर होण्याचं स्वप्न काय पाहतोय? काय बोलतायचं? आशा आहे की आज तुला तुझी खरी लायकी समजली असेल, त्यामुळे यापुढे नेहमी स्वतःच्या कामांकडे लक्ष दे आणि तुझ्या लायकीत राहा. मला काजलचं ते बोलणं ऐकून खूप मोठा धक्का बसला. फक्त ड्रेस भिजल्यामुळे तिने मला इतकं मारलं होतं, परंतु त्याने मला इतका फरक पडला नाही. परंतु त्यानंतर तिने माझ्या पुस्तकं जाळली ही मी कधीच विसरू शकत नव्हतो. मी हैराण होतो की मी इतका मूर्ख होतो की ह्या अशा मुलीवरती प्रेम करत होतो. यावरून हे सिद्ध झालं होतं की सावकार शेठ म्हणजेच मालकाने त्याच्या मुलीला नक्कीच सांगितलं असेल की माळ्याचा मुलगा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. परंतु दुःख ह्या गोष्टीचं होतं की काजलला खूप वाईट मनाची मुलगी सिद्ध झाली होती. मी तर तिचा दिवाना झालो होतो, तिच्या प्रेमात बुडालो होतो, परंतु तिचा हा स्वभाव कसा आहे हे मला अजिबात समजलं नव्हतं. मला अजिबात माहीत नव्हतं की काजल कशी मुलगी आहे. मला स्वतःचा तिरस्कार वाटू लागला. मला स्वतःचा राग येत होता की मी कोणत्या मुलीवरती प्रेम करत होतो आणि कोणाला मनामध्ये बसवलं होतं. प्रत्यक्षात ती मुलगी तर खूप उलट्या काळजाची निघाली आणि गरीब लाचार माणसांबद्दल अशा प्रकारे विचार मनात ठेवून होती. त्यांना स्वतःच्या पायाची धूळ समजत होती. जाऊ देत, सध्या तरी मी बाबांना फोन केला आणि त्यांना सगळं सांगितलं. बाबा, मी गावी येत आहे, तुम्ही देखील इथे काम करायला येऊ नका. माझं बोलणं ऐकून बाबा हैराण झाले. मला विचारू लागले की काय झालं बेटा? मी रडू लागलो. बाबा मला बोलू लागले की मी तिथे येतो, मी येण्याआधी तू इथे येऊ नकोस. काजलमुळं माझं मन खूप तुटून गेलं होतं. मी खूप सुखी होतो. परीक्षा जवळ होती, परंतु कित्येक दिवस मी अभ्यास करू शकलो नाही.
परंतु अभ्यास करणं महत्वाचं होतं. नव्या आयुष्याची सुरुवात करायची होती. हे तर माझं एक स्वप्न होतं, जे मी माझ्या वडिलांसाठी, माझ्या कुटुंबासाठी पाहिलं होतं. मग एका वाईट मनाच्या मुलीसाठी मी माझं हे स्वप्न कसं पूर्ण करू शकत नव्हतो, कसं विसरणार होतो. कोणत्याही किमतीत मला माझे स्वप्न पूर्ण करायचंच होतं. बाबा शहरात आले, मला भेटले. तेव्हा बाबांसमोर मी रडू लागलो. मग बाबा नेहमी सगळं काही सांगितलं आणि ह्या गोष्टीचा हट्ट केला की तुम्ही देखील तिथे नोकरी करू नका. बाबा मला बोलू लागले, बेटा, मी काजलला लहानपणापासून ओळखतो. ती लहानपणापासून अशीच आहे. तिला कदाचित एखादा आजार आहे किंवा अजून काही. ती रागामध्ये अगदीच वेगळी होते, परंतु दुसऱ्या दिवशी तिला तिच्या चुकीची जाणीव होते. ती तिच्या वडिलांसोबत देखील असेच वागते, घरातल्या लोकांसोबत देखील असेच भांडण करते, परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा रडून रडून त्यांच्याकडून माफी मागते. बेटा, मनाने वाईट अजिबात वाटून घेऊ नको. फक्त रागाची तिखट आहे ती. परंतु बाबांचे म्हणणे, त्यावर मी कसा विश्वास ठेवू शकत होतो. तिने माझा अपमान केला. मला तिचा आता तिरस्कार वाटत होता. मी तिथून निघून गेलो. पुन्हा परत कॅन्टीनमध्ये आलो. गणू भैयाचे आभार मानले. गणू मला बोलू लागला, अरे यार, मला सुधीर बद्दल काहीतरी समजलं आहे. हे देखील समजलं की तो काजलला त्याच्या जवळण्यात फसवण्यात आहे आणि तो त्याच्या वडिलांचा इतका तिरस्कार का करत होता. गणू भैया मला सगळं काही अगदी सविस्तरपणे सांगू इच्छित होता, परंतु मी गणू भैयाला सांगितलं, गोळी मार त्या सुधीरला आणि काजलला देखील. आता माझा त्यांच्यासोबत कसलाही संबंध नाही आहे. सुधीरला काजलला फसवण्यामागचा काय हेतू आहे हे जाणून घेण्यात मला कसलाही रस नाही. खड्ड्यात गेली ती काजल आणि तो सुधीर सुद्धा. हे ऐकून गणू भैया हैराण झाला होता. बोलू लागला, अरे यार, कालपर्यंत तर ती तुझ्या मनात होती. तुझं तिच्यावर खूप प्रेम होतं. मग आता एवढा तिरस्कार का करतोस? मी गणू भैयाला सगळी हकीकत सांगितली आणि सांगितलं की यापुढे काजलला किंवा सुधीरला यांचे नाव देखील माझ्यासमोर घेऊ नकोस. दुसऱ्या दिवशी माझ्या वडिलांनी मला फोन केला. मी तुला सांगितलं होतं की त्या मुलीला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप होत असेल. तिला तुला भेटायचं आहे. तिच्या कृत्याबद्दल तुझ्याकडून माफी मागायची आहे. मी तिला सांगितले की तू कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काम करतोयस. आज ती तुला भेटेल, तुझ्याकडून माफी नक्की मागेल. मी बाबांवर नाराज झालो की तुम्ही तिला का सांगितलं की मी तिच्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काम करतोय. मी तर मागच्या 3 वर्षापासून ही गोष्ट लपवण्याचा खूप प्रयत्न करत होतो. माझ्या तोंड लपवायचं मी घाईत होतो, कारण माझी अशी इच्छा नव्हती की त्या मुलीचा आणि माझा सगळ्यांसमोर सामना व्हावा. बाबा, मी माझं सामान पॅक करू लागलो आणि कायमस्वरूपी त्या कॉलेजच्या कॅन्टीनमधून निघून गेलो. मी पुन्हा परत कधी गावी आलो होतो. परीक्षेला अजून 1.5 महिना बाकी होता. मला माझं लक्ष अभ्यासावर केंद्रित करायचं होतं. परीक्षा झाली तेव्हा माझी मेहनत फळाला आली. पहिल्याच प्रयत्नात मी परीक्षा पास झालो आणि मग त्यानंतर मला एंट्रीसाठी बोलवण्यात गेलं. तिथे देखील खूप सारे विद्यार्थी आले होते जे परीक्षा पास झाले होते. त्यांच्यामध्ये काजल देखील सामील होती. ती माझ्यासमोरच बसली होती. नजरेतूनच ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. मी तिचे डोळे वाचू शकत होतो. मला माहित होतं की तिला तिच्या कृत्याचा पश्चाताप होत आहे. माझ्याकडून ती माफी मागू इच्छिते, परंतु ती जागा माफी मागण्यासाठी योग्य नव्हती. त्यामुळेच ती माझ्यासोबत काही बोलू शकत नव्हती. नाही, मग एक एक करून आमचे इंटरव्ह्यू झाली. माझा इंटरव्ह्यू खूप चांगला झाला आणि मी तिथून निघून गेलो. मला त्या मुलीचा आजही सामना करण्याची अजिबात इच्छा नव्हती. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता, जेव्हा मी CSCS परीक्षेमध्ये पहिल्यांदा 10 विद्यार्थ्यांमध्ये सामील होतो. माझा 8वा नंबर आला होता आणि मला याबद्दल देखील समजलं की काजल इंटरव्ह्यू क्लिअर करू शकली नाही, कारण की लिस्टमध्ये तिचं नावच नव्हतं. मी त्या लिस्टमध्ये खूप खुश होतो. त्यापेक्षा जास्त आनंद मला ह्या गोष्टीचा होता की जेव्हा बाबांना माझ्या ह्या यशाबद्दल समजले असेल, ते खूप खुश झाले आणि नक्कीच काजलला देखील याबद्दल समजले असेल की मी ऑफिसर झालेलो आहे. मी SSP म्हणून भरती झालो तेव्हा माझ्या वडिलांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. SP झाल्यानंतर पहिली केस जी माझ्यासमोर आली, त्यामुळे तर माझ्या अंगावर अक्षरशः काटाच उभा राहिला होता. ती एका मुलीची केस होती जिला तिच्या नवऱ्याने मारलं होतं.
मी त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा समजलं की ज्या मुलीला मारलं गेलं आहे ती काजल आहे आणि तिचा नवरा मारणारा दुसरा तिसरा कोणी नसून तिचाच नवरा सुधीर होता. त्या राक्षसी माणसाने अगदी निष्ठुरपणे काजलला मारलं होतं. मी सर्वात आधी गणूभाईला भेटलो. त्यांनी मला सांगितलं की मी त्या दिवशी तुला सर्व काही सविस्तरपणे सांगू इच्छित होतो, परंतु माझं काहीच ऐकलं नाहीस. जर तू माझं ऐकलं असतं तर कदाचित आज हे सगळं घडलंच नसतं. सावकार शेठ सुधीरच्या आईला गुपचूपपणे भेटत होता की त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा सुधीर 10वीत शिकत होता. सुधीरच्या बाबांनी जेव्हा स्वतःच्या बायकोला सावकार शेठ सोबत पाहिलं तेव्हा त्याने स्वतःच्या बायकोचा गळा दाबला आणि तिचा जीव घेतला. सुधीर स्वतःच्या बापाचा तिरस्कार करू लागला आणि जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याला समजलं की त्याच्या आईचा मृत्यूला जबाबदार दुसरा तिसरा कोणी नसून तर सावकार शेठ आहे. त्याला त्याच्या आईच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता आणि त्यामुळेच तो काजलला स्वतःच्या जाळ्यात अडकवू इच्छू शकत होता, जेणेकरून काजलला त्रास झालेला पाहून सावकार शेठला त्रास होईल आणि मग तो आईचा बदला घेऊ शकेल. मला हे सर्व ऐकून खूप वाईट वाटलं. मला या गोष्टीचं वाईट वाटत होतं. मला असं जाणवत होतं की मी काजलचा कुणी आहे, कारण की तिला तर माझ्याकडून माफी मागायची होती, परंतु मी कदाचित समोर जाऊ इच्छित नव्हतो. माझं स्वप्न कदाचित आजही अपूर्णच राहिलं. जे यश मला मिळवायचं होतं ते यश मी मिळवलं होतं, परंतु वाईट तर ह्या गोष्टीचं वाटत होतं की मी काजलला कायमस्वरूपी गमावून बसलो होतो. परंतु मी मात्र हार मानली नाही. तरी काजल आपल्याला मिळाली नाही तरी माझ्या नोकरीला न्याय देण्यासाठी मी तिच्यासाठी लढणार. जरी ती माझ्याशी चुकीची वागली असली तरी मला तिला न्याय द्यायचा आहे. काजलच्या वडिलांनी तर ती केस तो पत्ता घेऊन माझ्या टीमने त्याच्या घरावरती धाड टाकली आणि काजलला छळण्याच्या आरोपाखाली त्याला मी अटक करून संपूर्ण जीवनाची शिक्षा दिली. त्यानंतर देखील काजलला आपल्या वडिलांच्या घरी येऊन राहत होती. नंतर ती आपल्या वडिलांना घेऊन माझ्या घरी माझ्या वडिलांसमोर माफी मागण्यासाठी आली. तिने हात जोडून माफी मागितली आणि सांगितलं, आर्यन मला माफ कर. माझी खूप मोठी चूक झाली तुला ओळखण्यात आणि मी मात्र पैशाच्या तोऱ्यावरती वाहत गेली आणि चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडून माझ्या आयुष्याची वाट लावून घेतली. मात्र या सगळ्या गोष्टी घटनेतून बाहेर काढलं नसतं तर आज मी जिवंत राहिली नसती. त्यावेळी आर्यनने सांगितलं, ठीक आहे, मी माझी नोकरीचा एक भाग म्हणून हे सगळं केलं. आभार मानण्याची जास्त काही गरज नाही. आज काजलला कुठेतरी वाटत होतं की आर्यनने माझ्यासोबत लग्न करावं, परंतु या सगळ्यापासून आर्यन आता खूप पुढे निघून गेला होता. मात्र आयुष्याच्या शेवटपर्यंत काजलच्या मनामध्ये एकच खंत राहिली, ती आर्यनची. तर मित्र आणि मैत्रिणींनो, पैसा जास्त असल्यामुळे, श्रीमंतीचा माज असल्यामुळे काजलने कोणत्याही मागचा पुढचा विचार न करता सरळ आर्यनच्या मुस्काटात मारली होती. त्याची काही चूक नसताना तरी देखील आर्यनने काजलला न्याय मिळवून दिला. याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.